हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स, आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रिझनिंग ट्रिक्स. त्याच्यामध्ये बघा एक उदाहरण दिलं आहे, ते कसं सॉल्व करायचं ते. इथं आहे 445. आता 445 नंतर 444 आलं आहे, तर मग हे कसं आलं, तर इथं आपण केलं -1, राईट. आता 444 ते 442. 444 नंतर 442 ही संख्या आली. आता 444मधून किती मायनस केल्यानंतर 442 येईल? -2, राईट. आता बघा 442मधून आपल्याला 439 ही संख्या घ्यायची आहे. तर 439 कसं आलं, तर आपण इथे केलं -3. तर इथं आहे 439 आणि 439 नंतर 435 आलं आहे. तर मग आता हे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 439मधून -4 केलं की आपल्याला 435 येतं. आता 435 नंतर कोणती संख्या येणार हे आपल्याला माहीत नाही. हे काढण्यासाठी आपल्याला 435मधून 5 ही संख्या मायनस केली असता उत्तर आपलं 430 येतं. आणि 430 हा पर्याय क्रमांक बी हे आपलं राईट आन्सर असणार आहे. थँक्यू.